नमस्कार. अमरावती OBGYद्वारे आणण्यात येणाऱ्या मंथन या भागामध्ये मी आपले स्वागत करते. मी डॉक्टर ललिता लोखंडे, सचिव, अमरावती OBGY सोसायटी. मी डॉक्टर पूनम बेलोकार, अध्यक्ष, अमरावती OBGY सोसायटी. मंथन या भागामध्ये आपले सर्वांचे आम्ही स्वागत करतो. आजचा हा आपला मंथनचा भाग थोडा वेगळा असणार आहे, कारण आज आम्ही ज्यांच्याशी संवाद साधणार आहोत त्या आमच्या प्रिय डॉक्टर मोहना कुलकर्णी मॅडम या मागील 45 वर्षांपासून अमरावतीमध्ये विविध रूपात कार्य करीत आहेत. पहिले 25 वर्ष त्यांनी मेडिसिन ह्या डिपार्टमेंटमध्ये MD मेडिसिन झाल्यानंतर त्यांनी येथे रुग्णसेवा दिली आणि त्यानंतर आपण आज जाणून घेणारच आहोत की काय कारण होतं, पण त्यांनी ते डिपार्टमेंट सोडून त्या आता काउन्सिलिंग करतात आणि ह्या संदर्भातच आपण आज त्यांच्याशी संवाद साधणार आहोत. सर्वप्रथम मी आणि पूनम आम्ही आपलं पुष्पगुच्छ देऊन या भागात स्वागत करतो. मॅडम वेलकम. मॅडम मॅडम जसं आता आम्हाला माहिती आहे की तुम्ही मागे पहिले 25 वर्ष तुम्ही फिजिशियन म्हणून काम केलं. हो. आणि त्यानंतर मग तुम्ही काउन्सिलिंग मध्ये गेलात. हो. तर अशी कुठली गोष्ट होती की ज्याच्यामुळे तुम्हाला असं वाटलं की आपण फील्ड चेंज करावी आणि काउन्सिलिंग सुरू करावं? हो, मला हा प्रश्न खूप जण विचारतात की मी माझं फिजिशियन म्हणून असलेला वैद्यकीय व्यवसाय का बदलला. अगदी खरं सांगायचं तर वैद्यकीय व्यवसाय करताना डायबिटीस, लकवा, हे सगळे पेशंट, अस्थमा वगैरे बघत असताना असं मला नेहमी वाटायचं की ह्या रुग्णांना सेवा देणारे अनेक डॉक्टर्स उपलब्ध आहेत, पण हे जसे शरीराचे रोग आहेत तसा मनाचं स्वास्थ्य असणं, मनाचं आरोग्य असणं ही सुद्धा तितकीच महत्वाची गोष्ट आहे. आणि त्यासाठी उपलब्ध समाजामध्ये असलेल्या सेवा किंवा त्यातले तज्ज्ञ व्यक्ती ह्या खूप कमी आहेत किंवा अमरावतीमध्ये तर नाही असं माझ्या लक्षात आलं. आणि मग मला असं वाटलं की आपण या दृष्टीने काही करू शकतो का. आणि तसं करताना जेव्हा हे विचार माझ्या मनात येत होते तेव्हा योगायोगाने मी एक डॉक्टर आनंद नाडकर्णी यांचं कार्यशाळा मी सोलापूरला अटेंड केली आणि जणू काही माझ्या आयुष्यामध्ये एक ओव्हरराईट असा बदल व्हावा असं काहीतरी झालं. आणि मग मी असं निश्चित ठरवलं की मला हे काम वेगळ्या पद्धतीने सुरू करायचं आहे. आणि मग मी त्याचा मागोवा घेत गेले आणि ज्या पद्धतीने आपण वैद्यकीय व्यवसाय सोडून हे मानसिक स्वास्थ्याचं काम करायचं आहे असं ठरवल्यावर मी किशोर फडके म्हणून जे रॅशनल इमोटिव्ह बिहेवियरल थेरपी ह्या एक जी काउन्सिलिंगची वेगळी फिलॉसॉफी आहे असं म्हटलं जातं, त्यातले भारतातले तज्ज्ञ जे अल्बर्ट एलिस इन्स्टिट्यूट जी न्यूयॉर्कमध्ये आहे त्याच्याशी संबंधित किंवा त्याचे फेलो असलेले हे किशोर फडके सर यांच्याकडे शिकण्याचं भाग्य मला लाभलं. आणि त्यांच्याकडून मी हा REBTचा सर्टिफिकेट कोर्सही पूर्ण केला. आणि त्या अनुषंगाने अनेकविध वेगवेगळे कोर्सेस करणं, लेक्चर्स अटेंड करणं, वर्कशॉप्स करणं असं मी करत गेले. ॲक्च्युअली MD मेडिसिन हे जरी माझं वैद्यकीय पदवी असली तरी सुद्धा काउन्सिलिंग करण्यासाठी मी डिप्लोमा सायकोथेरपी ही वेगळी परीक्षा दिली. आणि मग असं ठरवलं की आपण पूर्ण वेळ काउन्सिलिंगचं काम करायचं आणि
2005 26 जानेवारीला मी माझं हे स्वानंद समुपदेशन केंद्र सुरू केलं. ऍक्च्युली आता आम्ही बरेच वर्षांपासून गायनिक प्रॅक्टिस करतो आहे, तर बऱ्याचशा अशा पौगंडावस्थेतील मुली येतात आमच्याकडे, आणि त्या जेव्हा येतात आणि किंवा इतरही काही पेशंट ज्यांचे त्यांचे काही प्रॉब्लेम्स घेऊन येतात, तर तेव्हा त्यांना आम्ही फिजिकल ज्या त्यांच्या प्रॉब्लेम्स आहेत त्याच्यासाठी तर आम्ही ट्रीटमेंट करतो. पण मनात एक विचार येतो की अरे कोणीतरी ह्यांना चांगल्या पद्धतीने समजावून सांगायला पाहिजे किंवा यांचं समुपदेशन व्हायला पाहिजे. आणि त्या दृष्टीने मग असं वाटतं की नाही, एक काउन्सिलरची खरंच गरज आहे या वेळेमध्ये. तर मला असं वाटतं की बहुतेक वेळा किशोरवयीन ज्या मुलींच्या ज्या समस्या आहे किंवा मुलांच्या ज्या समस्या आहे, तर तुमच्या आता इतक्या वर्षांच्या प्रॅक्टिसमध्ये तुम्हाला अशा कुठल्या काय प्रॉब्लेम्स असे लक्षात आले की जे स्ट्रायकिंग आहे? हो, काउन्सिलिंग बद्दल मी आता सांगत होते, तर त्याच्यामध्ये मी ज्या 2-3 वेगवेगळ्या सेवा देते त्याच्यातली ही एक प्राथमिक उपक्रम माझा असं म्हणेन मी, ज्याला मी पालक शाळा असं म्हणते. कारण तुम्ही जे प्रश्न उपस्थित केले आहेत किशोरवयीन मुला मुलींचे, ते काही असे एका दिवसात तयार होत नसतात. त्या मुलांचं जे पालक आहेत त्यांचं लहानपणापासून आयुष्य कसं गेलं, कोणत्या प्रकारचे संस्कार त्यांच्यावर झाले, हे सुद्धा महत्वाचं असतं. आणि मग ते जेव्हा मुलं पौगंडावस्थेत यायला लागतात तेव्हा ते प्रश्न प्रत्यक्ष बाहेर दिसायला लागतात. म्हणजे तुमचं म्हणणं असं आहे की मुलांचे जे प्रॉब्लेम आहे ते खरं तर पालकत्वाचे अगदी 100% असे असू 100%. आणि मला असं वाटतं म्हणूनच मी जे पालकांसाठी काम करते त्याला मी पालक शाळा असंच म्हणते. कारण ही खरोखरच पालकांची शाळा आहे. त्याच्याबद्दल 1-2 गोष्टी मी जरूर सांगते पालक शाळेबद्दलच्या. माझी आई शांताबाई किर्लोस्कर यांनी या विषयामध्ये खूप काम केलं, पुस्तकंही लिहिली. आणि ती एक वाक्य नेहमी म्हणायची की तुम्ही एका मुलाला जन्म देता, घरामध्ये कुटुंबामध्ये एक नवीन मूल येतं, तेव्हा लक्षात ठेवा की तुम्ही एका CID ला जन्म दिलेला आहे. बरोबर आहे. कारण तो जो CID आहे तो पहिली काही वर्ष तर अगदी न बोलता फक्त तुम्ही काय करता आहात, वागता आहात, बोलता आहात, आजूबाजूला काय घटना घडतायत कुटुंबामध्ये, हे फक्त आणि फक्त ऑब्झर्व करत असतो. बरोबर आहे. त्यामुळे हा जो CID आपल्या घरामध्ये आहे त्याच्यासमोर एक पालक म्हणून आपली भूमिका कशी आहे हे लोकांना त्याबद्दल सजग करणं हे फार महत्वाचं आहे असं मला वाटलं. आणि तुम्ही अनेक गायनेकॉलॉजिस्ट असल्यामुळे बायका मुलाला जन्म देतात आणि आई होतात हे तुम्ही डोळ्यांनी रोज बघता. बरोबर. पण कसं असतं ना की शारीरिक दृष्ट्या लग्न झाल्यानंतर निसर्गाचा चमत्कार होतो आणि आईबाप होतात लोक. पण ते आई बाप जरी झाले तरी ते पालक होतात का? अगदी बरोबर आहे. कारण पालक व्हावं लागतं. यू हॅव टू बिकम अ पेरेंट. आईबाप तुम्ही होता आणि पालक व्हावं लागतं. हा मूलभूत असा फरक आहे. त्यामुळे ह्या मुलांचे जे नंतर येणारे प्रश्न आहेत त्याची सुरुवात आपण कुठे करतो, कशी करतो, हे ह्या पालक शाळेतून एक प्रकारचं लोकांना सजग करणं हे काम माझ्या आवडीचं आहे आणि ते मी अगदी मनापासून करते. म्हणजे ऍक्च्युली तसं बघायला गेलं तर म्हणजे जसं प्रत्येक जोडप्याने लग्न करताना जी तयारी करतात ते की आता एकमेकांसोबत कसं राहायचं, तसंच पालक होताना फक्त फिजिकली तयारी न करता स्वतःला आपण तयार करायला पाहिजे. आपण कशी पूर्ण करू. हो. आणि ह्याचीच तयारी म्हणजे मला असं वाटतं की आपले विचार बदलणं किंवा एक प्रकारे आपल्या मानसिकतेमध्ये बदल करणं हा कसा घडवायचा. म्हणजे आपण आई वडिलांचे पालक होतो आहोत म्हणजे आपल्या काही विचारधारणेमध्ये, आपल्या माइंडसेटमध्ये आपण कोणते बदल करायला हवेत याबद्दलची जागृती ते सांगणं अशासाठी असतं की बऱ्याच पालकांची अशी एक
कल्पना असते मुलांवर प्रेम करणं. म्हणजे एक वाक्य नेहमी अनेक आई वडील बोलताना मी ऐकतंय की आम्हाला जे मिळालं नाही ते मुलांना देणार. सरप्लसमध्ये देऊ. म्हणजे मुलांची गरज नाहीये, मुलं मागत नाहीये तरी तुम्ही त्यांना देणार, कारण तुम्हाला कोणी एकेकाळी ते मिळालं नाही. ही गोष्ट मला अगदी काही प्रमाणात पटते. ती कुठे तर संधी तुम्हाला मिळाली नसेल, आज मुलांना उपलब्ध आहे आणि ती जरूर तुम्ही त्यांना मिळवून द्या. पण ज्या गोष्टी गरज नाही आहे किंवा नुसत्या सुखसोयी असं आपण ज्याला म्हणू, त्या केवळ मला सुखसोयी मिळाल्या नाहीत म्हणून त्या मुलांना मिळायलाच हव्यात. आणि त्या मिळण्यासाठी मी काहीही करेन किंवा कधी कधी अगदी आउट ऑफ द वे जाऊन आई वडील याच्यासाठी धडपड करत असतात. त्यामुळे हा जो एक मुळातला कन्सेप्ट आहे की मुलांना काहीही कसलाही त्रास होता कामा नये, तो पण एक दुरुस्त करण्याची गरज असते. कारण आपण जेव्हा स्वतःच्या आयुष्याचा मागे वळून विचार करतो तेव्हा आपल्याही असं लक्षात येतं की आपण सुद्धा खूप अडचणींना तोंड दिलेलं आहे, खूप कठीण प्रसंग आपल्या समोर उभे राहिलेले आहेत आणि ते सगळे फेस करत त्यातनं मार्ग काढत काहीतरी शिकतच आपण पुढे गेलेलो आहोत. त्यामुळे आपल्या मुलाच्या वाट्याला कधीच कुठलीच अडचण येऊ नये हा कन्सेप्ट सुद्धा पालकांसाठी तर चांगला नाहीच, पण मुलांच्या मोठं होण्यामध्ये सुद्धा तो योग्य नाही असं मला वाटतं. आणि त्यासाठीच एक छोटासा पुढचा मुद्दा मी मांडते की कधी कधी मुलांना नाही म्हणणं, अगदी बरं, नाही म्हणता येणं हे सुद्धा एक पालकत्वाची गरज आहे. आणि ती एक म्हणजे मी नेहमी, तुम्ही आता पौगंडावस्थेतील मुलांबद्दल म्हणलात की ह्या वयाची जी मुलं असतात ना त्यांना ना आपले आई बाबा म्हणजे जगातले नंबर 1चे शत्रू आहेत असं अगदी कधी कधी वाटत असतं. आणि मला अगदी 100% मी ह्याच्याशी सहमत आहे. किंबहुना ज्या मुलांना आपले आई वडील शत्रू आहेत असं वाटतं मी त्यांचं अभिनंदन करते, कारण खरोखरच मुलांना कधीतरी आपले आई वडील शत्रू आहेत असं वाटणं आवश्यक असतं. कारण ह्याचा अर्थ तुम्ही कुठेतरी त्यांना नाही म्हणलेले आहात. आणि ते नाही म्हणणं म्हणजे प्रत्येक वेळेला अगदी नाही असं कडक नाही, पण ठीक आहे बघू, ओके आपण विचार करू, ठीक आहे मी तुला नंतर विचार करून सांगतो किंवा सांगते, अशा पद्धतीने आपण जर मागितलेली प्रत्येक गोष्ट ताबडतोब समोर उभी केली तर ते सुद्धा योग्य पालकत्व आहे असं मला वाटत नाही. म्हणजे मला असं वाटतं की तुमच्या याच्यातनं मी हेच घेते की म्हणजे खरे किंवा चांगले पालक होण्यासाठी मुलांमध्ये जे आपण अपेक्षा करतो की मुलांनी मोबाईल वापरू नये किंवा मुलांनी डिसिप्लिन राहावं किंवा मुलांनी म्हणजे आई वडिलांचं ऐकावं, तर त्याच्यासाठी पहिले आपल्याला स्वतःला बघणं खूप आवश्यक आहे. हो अगदी निश्चित. आपण हे जर करत असू तरच आपल्याला हक्क आहे मुलांकडनं. मी तुम्हाला सांगितलं ना सीआयडी, आपण कधी सीआयडी घरात आहे विसरायचं नाही. आणि आपण जर स्ट्रिक्ट राहिलो तर मुलं नंतरच त्यांना नंतर वयाचा 1 ते पौगंडावस्था गेल्यानंतर त्यांना जाणीव होते की आपले आई वडील तेव्हा एकदम बरोबर सांगत होते आणि आज आपण जे आहोत तर ते याचा परिणाम आहे. बिलकुल ते लक्षात येतं त्यांच्या. मॅडम आता आपण पालकत्वाबद्दल बोललो, आता काही घरांमध्ये आजी आजोबा असते, त्यांचा मुलांच्या संगोपनामध्ये काय रोल असतो? आजी आजोबा खरं असणं घरात ही खूप छान गोष्ट आहे. आणि अलीकडे आपण असं बघतो की आजी आजोबा घरात असणं ही थोडीशी कमी संख्या व्हायला लागलेली आहे. पण आय वुड रिअली से की ज्या घरांमध्ये आजी आजोबा आहेत ती मुलं लकी आहेत निश्चितच. पण आजी आजोबांचा आजच्या काळातला रोल हा ना सुद्धा थोडासा वेगळा आहे असं मी म्हणेन. कारण ते स्वतः त्यांना जेव्हा मुलं झाली म्हणजे आजी आजोबा आहेत त्यांना स्वतःला जेव्हा मुलं झाली ती त्यांचा वयोगट, त्यावेळची परिस्थिती, त्यावेळची सामाजिक आर्थिक असलेली मनोभूमिका ह्यामध्ये आज ना खूप 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 फरक पडलाय. म्हणजे त्यांना जेव्हा मुलं झाली तेव्हा त्यांचे आई वडील म्हणजे त्यांच्या मुलांचे आई आजोबा हे 50शीत होते. आज मुलांची लग्न होण्याचीच वय वाढली आहेत.
त्यानंतर अजून मुलं होण्याचं वय वाढलेलं आहे. त्यामुळे बरेचदा आज जेव्हा नातवंड झालेलं असतं ना तेव्हा ऑलरेडी 65-70ला ती व्यक्ती पोचलेली असते. हा, त्यामुळे जे 50चे आजी आजोबा जे करू शकतात ते 65-70चे आजी आजोबा नाही करू शकत. ही त्यांची एक फिजिकल लिमिट सुद्धा आलेली असते, विचारांची, शक्तीची वगैरे वगैरे. हा एक बदल झालेला आहे. दुसरी गोष्ट म्हणजे बाकी आजूबाजूचाच जो जगामध्ये एक जागतिक ग्लोबलायझेशनमुळे जे काही बदल, आपल्या आचार विचार, आर्थिक व्यवहार, कौटुंबिक व्यवस्था, या सगळ्यामध्ये जे झालेले आहेत ना ते बरेचदा आजी आजोबांच्या डोक्यातून अजून गेलेले नसतात. ते अजून त्याच काळामध्ये असतात आणि तीच आयडिया ज्या पद्धतीने मी माझी मुलं मोठी केली त्याच पद्धतीने ही नातवंड पण मोठी व्हायला हवीत किंवा तेच संस्कार तसेच त्यांच्यावर व्हायला हवेत असं त्यांना वाटत असतं. पण ते प्रॅक्टिकली प्रत्यक्षात तसं होतही नाही, करणं शक्यही नसतं आजच्या आई वडिलांना. मी नेहमी आजी आजोबांची भूमिका ही एक ट्रस्टी म्हणजे एखाद्या संस्थेचे विश्वस्त असतात की नाही, त्यांना आजी आजोबा हे ट्रस्टी आहेत असं मला वाटतं. म्हणजे ते मालक नाहीत, निश्चित नाहीत. कारण ही मुलं माझी नाहीत, ही मुलं त्यांची आहेत ह्याचं भान आजी आजोबांनी नेहमी ठेवायला हवं. एक गोष्ट आजी आजोबांनी अगदी गाठ बांधून ठेवावी की ह्या मुलांच्या आई वडिलांना काय हवं आहे त्याबद्दलची आपला संवाद, आपल्या आयडियाज क्लिअर असणं, ह्याच्यासाठी मुलाशी, सुनेशी किंवा जावई आणि मुलीशी हा संवाद असणं फार गरजेचं आहे की नक्की त्यांना त्यांच्या मुलांकडनं काय अपेक्षा आहे किंवा त्यांनी काय करावं. आणि ह्या सगळ्यामध्ये आजी आजोबांचा एक सहभाग म्हणून जर आपण पाहिलं तर निश्चित घरामध्ये आजी आजोबा असणं ही खूप छान गोष्ट आहे. म्हणजे मी तर एका वाचण्यात मला असं कळलं होतं, एका व्यक्तीने सांगितलं की जर तुम्हाला घरामध्ये मुलांचं खरंच पालकत्व करायचं असेल तर मोठ्यांचा मात्र प्रत्येक बाबतीत एकच म्हणणं असलं पाहिजे. म्हणजे तुमच्याच बोलण्यात तफावत बिलकुल. आणि अगदी साधी सिंपल असतं ना की मुलं काहीतरी खायला मागतं आणि त्याच्या आईने सांगितलेलं असतं अजिबात हे द्यायचं नाही. असं छोट्या छोट्या गोष्टी असतात, खूप मोठ्या नसतात. किंवा कशा पद्धतीने वागवा. एक माझ्याकडे एक छोटीशी उदाहरण सांगते की काही दिवसांपूर्वी एक अगदी पहिली किंवा सिनियर केजीत जाणारा मुलगा होता आणि त्याची का कुणास ठाऊक अशी एक भावना झाली होती की मला शाळेत जायचंच नाही. जवळजवळ 8-10-15 दिवस झाले होते तो शाळेत जातच नव्हता आणि आला होता तो माझ्याकडे. त्याच्याबद्दल चर्चा झाली, सगळी त्याच्या आईशी बोलले. पण मी त्यांच्या आईला म्हणजे आजीला पण मुद्दाम बोलवून घेतलं आणि असं सांगितलं की ते जे काही आपण उपाय करणार आहोत या मुलासाठी ते त्या आजीला सुद्धा सांगणं गरजेचं आहे. कारण ती आजीनं सारखा शाळेत जात नाही, हा शाळेत जात नाही, आता काय करायचं, शाळेत जात नाही असं म्हणून येणारा जाणारा, आला गेला पाहुणा, काका मामा सगळ्यांना ह्याच विषयाची चर्चा चालू होती की हा मुलगा शाळेत जात नाही, जे की आत्ता आवश्यक नव्हतं, किंबहुना ते आपल्याला टाळायचं होतं. त्यामुळे आपण जे काही एक जसं म्हणतो ना एक प्लॅन ऑफ ऍक्शन आपण काही ठरवलेलं असतं ते आपण आजी आजोबांसोबत, घरातल्या इतर व्यक्तींसोबत सुद्धा चर्चा करून तो संवाद आपला झाला पाहिजे. आणि फरक आहेच ना मागच्या पिढीचं जे पेरेंटिंग होतं आणि आताच्या पिढीचं. कारण की मागच्या पिढीने कधी टीव्ही सुद्धा बघितलेला नव्हता आणि आता मुलांना मोबाईल आणि ह्या सगळे हातात आहे. तर त्याच्यामुळे प्रश्नच नाही की त्यांच्या पेरेंटिंग मध्ये या पिढीच्या पेरेंटिंग मध्ये नक्कीच फरक आहे. येस. मुलांनी जबाबदार व्यक्ती व्हायला पाहिजे ना, तर त्यासाठी पालकांनी विशेष काय प्रयत्न करायला पाहिजे, म्हणजे विशेष त्यांनी आणखी कोणते एफर्ट्स घ्यायला पाहिजे असे? खरं म्हणजे ना आपल्याला असं वाटतं की 25 वर्षाचं मूल झालं की अगदी त्यांनी परफेक्ट स्वावलंबी असायला पाहिजे, जबाबदार असायला पाहिजे, स्वतःचे निर्णय आपले घेता आले पाहिजेत. पण असं ना असं बटन दाबून 25व्या वर्षी होत नसतं. त्याची सुरुवात खूप लवकर करायला हवी. मी एक गंमत सांगते. मी अगदी म्हणजे KG to PG असं सगळ्या शाळा कॉलेजेस मध्ये जात असते
आणि एका शाळेमध्ये मी बसले होते आणि एक छोटा, मला असं वाटतं सिनियर KG किंवा पहिलीतला वगैरे तो मुलगा असाय, आणि तो माझ्याकडे आला आणि म्हणाला, आजी आजी तू माझ्या बाबाला रागव. तर म्हटलं काय झालं रे? तो नाही ना म्हणे, मला ना तो बुटाची लेस बांधूच देत नाही. तर मला थोडीशी गंमत वाटली. मी त्याला विचारलं काय रे काय झालं? तर नाही म्हणे, मला ना माझ्या बुटाची लेस बांधायची असते पण माझा बाबा बांधूच देत नाही. हो का? म्हटलं काय झालं? नाही मग सारखं म्हणे, मग आता गाडी आली, मग रिक्षा आली, मग बस आली, मला चटकन लवकर आवर करून मला माझी लेस बांधताच येत नाही. पहा किती खरं, म्हणजे खूपच छोटी गोष्ट आहे. बरोबर. पण जर खरोखर पहिलीतलं मूल बुटाची लेस बांधू शकतं, बांधता येते आणि बांधायला हवी. तर ह्याचा अर्थ हा आपण त्यातनं एक कन्क्लुजन असं काढणं आवश्यक आहे की ज्या वयामध्ये जे मूल स्वतःचं जे काम करू शकतं ते त्यांनी करायला हवं आणि करू द्यायला हवं. कारण आपल्याकडे ना एक अपत्य प्रेमाची एक अशी आयडिया झालेली आहे की दुसऱ्या व्यक्तीचं काम आपण करणं किंवा त्याला ते करावं लागू नये म्हणून ते आपण आपल्या अंगावर घेणं म्हणजे माझं तुझ्यावर किती प्रेम आहे हे दाखवणं, अशी एक आयडिया झाली. त्यामुळे ज्या छोट्या छोट्या गोष्टी मुलं मुली जसं जसं मोठं होत जातात, उद्या हा दुधाचा कप आहे तो धुवून बेसिनमध्ये ठेवून बाहेर ठेवणं, किंवा घरामध्ये आई सांगून जाते कधी अगं 3 शिट्ट्या झाल्या की कुकर बंद कर. साधारण हळूहळू मुलं हे शिकू शकतात, करू शकतात आणि ते तसं करू शकतात हा विश्वास आई वडिलांनाही वाटला पाहिजे. आणि अशाच छोट्या छोट्या जबाबदाऱ्या जेव्हा तुम्ही मुलांवर टाकाल त्यावेळेला त्यांना 2 गोष्टी लक्षात येतील की ही माझी कामं आहेत. साधं सिंपल रोज सकाळी उठल्यानंतर आपल्या चादरीची घडी करणं हे काही खूप मोठं काम आहे का? अगदी काही शाळांमध्ये तर आता प्ले ग्रुप मध्ये रुमालाची घडी करायला सुद्धा शिकवतात. ओके. त्यामुळे हे माझं काम आहे, हे घर माझं आहे, ह्या घरामधली कामं सुद्धा माझी आहेत. एवढंच नव्हे तर ह्या कुटुंबामधले जे सदस्य आहेत त्यांचंही, समजा आई उद्या असं म्हणली की मला ना मी लॉन्ड्रीमध्ये साडी टाकली, मला आज पाहिजे, तू शाळेत नाही येता पटकन घेऊन ये. तर अशी छोटी मोठी कामं सुद्धा मुलांना करता यायला पाहिजे. जबाबदारीची जाणीव व्हायला पाहिजे. जबाबदारी सोबत तू दुसरा एक शब्द तुम्ही वापरलात तो म्हणजे निर्णय घेणं. निर्णय घेणं ही सुद्धा एक छान गोष्ट आहे मुलांसाठी. छोटीशी असते, खूपच छोटीशी असते. म्हणजे कधी कधी आपल्या घरात पाहुणे येणार असतात आणि आपण काहीतरी मिठाई बा रसमलाई आणू का गुलाबजाम आणू, इतका छोटा प्रश्न असतो, अगदी छोटा प्रश्न असतो. पण ते सुद्धा आपण मुलांना ठरवू देत नाही. ते सुद्धा आपणच ठरवतो की आज काय आणायचं, रसमलाई आणायची का गुलाबजाम आणायची. प्रश्न असा आहे की हे छोटे छोटे निर्णय घेणं, किंवा वाढदिवसाला तुम्ही दुकानात घेऊन गेलात आणि त्या मुलीने समजा एक पिवळ्या रंगाचा फ्रॉक निवडला आणि तुम्हाला असं वाटते की घरी पिवळ्या रंगाचे ऑलरेडी 2 फ्रॉक आहेत, तू आता हा पिवळा फ्रॉक घेऊ नकोस. काही बिघडलं नाही, तिला शिकू दे की माझ्याकडे ऑलरेडी आहेत, मी आता समजा नवीन घ्यायचा असेल तर मी वेगळ्या रंगाचा घेऊ का, हा निर्णय कोण घेणार? बरोबर आहे. तिला घेऊ दे, तिला शिकू दे. उद्या तुम्हाला असं अचानक वाटायला लागतं की बा हा 25-30 वर्षाचा झाला, हा अजून आपल्या स्वतःचा पार्टनर निवडू शकत नाही का? कारण निर्णय घेणं, त्याची जबाबदारी घेणं ह्याची सवय सुद्धा अशी लहानपणापासून लागायला हवी. त्यामुळे हा शिस्त, निर्णय घेणं, जबाबदारी घेणं हा सुद्धा एक लहानपणापासून आपल्या दैनंदिन जीवनामध्ये पालक कसं ते प्रत्यक्षात आणतात हे खूप महत्वाचं असतं. मॅडम असं पण आहे का की घरी आजकाल वर्किंग वुमन झालेले आहे, घरी नोकर वर्ग हा वाढलेला आहे. तर मुलांना काय असतं की नोकरांच्या भरोश्यावर सोडून जायचं, सगळे कामं सवय होऊन जाते. तर ही गोष्ट कशी आटोक्यात आणता येईल? म्हणजे स्वतः ते जबाबदारी घेत नाही, हा येईल ते करेल, ही येईल ते करेल. नाही, पण यामध्ये कसं असतं, समजा एखादी गोष्ट नाही केली गेली तर ती नाही होणार किंवा ती नाही आज तुला नाही मिळणार, असं आपल्याला थोडंसं इथे कठोर असं म्हणावं लागेल, स्ट्रिक्ट
शिस्तबद्ध असं म्हणावं लागेल की ठीक आहे तू हे केलं नाहीयेस आणि त्या बाईंनाही त्यांचं हे काम नाहीये, त्यांनी ते केलं नाहीये, त्यामुळे तुला हे आज मिळणार नाही. बरोबर आहे. म्हणजे हे जबाबदारीची भावना शेवटी कधी येईल की जेव्हा ते माझं काम आहे, ती माझी गरज आहे आणि ते मी करणं आवश्यक आहे, हे जेव्हा डोक्यामध्ये फिट बसेल त्यावेळेला ती जबाबदारी कळेल. बरोबर. म्हणजे पॉझिटिव्ह पेरेंटिंग किंवा याच्यासाठी काही गोष्टी अशा असतील की ज्या जाणीवपूर्वक पालकांनी करायला. अगदी जाणीवपूर्वक करण्यासारख्या अलीकडे अशा झाल्या आहेत की पालकांना मुलांना द्यायला वेळच नाहीये. ही एक फार म्हणजे अडचणीची गोष्ट आहे. ती मी त्यांना पूर्णपणे पालकांना दोषही नाही देणार, कारण सध्याची परिस्थिती एक कुटुंबाची जी काही रचना झालेली आहे, आई वडील दोघंही काम करणारे आहेत, त्यामुळे मुलांना वेळ देणं, त्याच्यासाठी वेळ काढणं ही फार महत्व. आपल्याला आता सध्या काय झालं, मी तो शब्द वापरणं टाळते, पण आई वडील ना मुलांना कुठं ना कुठेतरी अडकवून टाकतात. घरी थांबू नकोस, कुठेतरी क्लासेस कुठेतरी जा, तू घरात थांबू नकोस, अशी एक ॲटिट्यूड झाली आहे. त्यामुळे मुलांशी 10 मिनिटं 15 मिनिटं तुम्ही काय मुलांना शाळेत सोडायला जाता, ती जी काही 5-10 मिनिटं मिळतात ना, ती सुद्धा तुम्हाला एक क्वालिटी टाइम म्हणून वापरता येतील का, असा विचार करा. एक ज्याला फॅमिली टाइम असं म्हणतो की त्यावेळेला कुणीच काहीच करायचं नसतं, आपल्या नुसतं सगळ्यांनी बसायचं, एकत्र गप्पा मारायच्या, बोलायचं, दिवसभरात काय झालं काय नाही शेअर करायचं, अडी अडचणी असतील, ह्या गोष्टी ना अगदी जाणीवपूर्वक करायला पाहिजेत. माझ्याकडे एक पालक आले होते, असं 7वी-8वीतला मुलगा होता आणि त्याचे काही प्रश्न घेऊन. तर त्यांना मी सहज विचारलं, मुलांशी तुम्ही काय बोलता? तर ते म्हणले, मुलांशी काय बोलायचंय म्हणे, मुलं काय शाळेत गेला का, परीक्षा झाली का, किती मार्क मिळाले, आता पुढची परीक्षा कधी आहे, विचारतो म्हणे, अजून काय बोलायचं असतं. तर मी म्हटलं, ते स्वतः एक बिझनेसमॅन होते, तर मी त्यांना म्हटलं की तुम्हाला आज दिवसभरात काय प्रश्न आले, कोण माणसं भेटली, कुठे तुम्हाला अडचणी आल्या, काय तुमच्या हातून काही चुका झाल्या का, तुम्हाला नवीन काही अनुभव आले का, हे तुम्ही त्या मुलाशी शेअर केलं का, की बा आज माझ्या दुकानामध्ये असा गिराईक आला होता आणि त्याचा माझ्याशी खूप वाद झाला, मग मी त्याच्याशी असं बोललो, असं. म्हणजे ह्याच्यातनं तुम्ही काय शिकवलं की बा अशी अडचण येऊ शकते, असे प्रश्न उभे राहू शकतात, ते कसे हँडल करायचे, कसे डील करायचे, ते करताना माझं काही चुकलं असेल तर मी त्यातनं काय धडा घेतला. त्यामुळे साध्या वर्तमानपत्रात आलेल्या बातम्या छोट्या छोट्या मुलांना साधारण थोड्याशा त्यांच्याशी संबंधित असतील अशा आपण थोड्या चर्चा त्याच्याबद्दल निश्चित करू शकतो. ज्या गोष्टी करणं आवश्यक आहे ती गोष्ट सगळ्यात पहिली महत्वाची आहे, ती म्हणजे मुलांचं ऐकणं. माझ्याकडे जेव्हा मुलं खूप येतात आणि मुलं खूप बोलतातही माझ्याशी, तर मुलं ना खूपदा असं म्हणतात, आमची आई एकदा बोलायला सुरुवात झाली ना की आईची आगगाडी थांबतच नाही, असं खूपदा मुलं म्हणतात. म्हणजे खरं म्हणजे आपण 80% ऐकायला पाहिजे आणि 20% बोलायला पाहिजे. पण होतं काय, मुलं काही सांगतात, त्यांचे काही कधी प्रश्न असतात, मनात कशाची तरी उत्सुकता असते किंवा काहीतरी जस्ट एक नुसती घटना झालेली त्यांना शेअर करायची असते. पण ते जे काही असतं ते ऐकण्याच्या आधी स्वतःचं मत त्याच्यावरती देण्याची आपल्या डोक्यात तयारी सुरू होऊन जाते की हा जे काही आता बोलायला सुरुवात केली आहे त्याला आता मी काय उत्तर देणार, हे आपण आधीच त्याची तयारी आधीच करून ठेवलेली असते. त्यामुळे त्याचं पूर्ण बोलणं सुद्धा आपण ऐकत नाही. त्यामुळे मुलांशी बोलताना जाणीवपूर्वक नेचरच्या जवळ त्यांना नेणं, त्यांच्या कधी कधी ना साधी गोष्ट असते, पाठ्यपुस्तकातल्या ज्या गोष्टी असतात त्या त्यांच्या प्रत्यक्ष आयुष्यामध्ये कुठे
अप्लाय होतात, कुठे त्या अनुभवल्या. साधं ताजमहालची गोष्ट असेल तर तुम्ही उद्या समजा आग्र्याला गेला आणि समोर ताजमहाल पाहिला तर त्याचं तुम्ही तो ताजमहालची दिलेली माहिती आणि आज हा समोर दिसणारा ताजमहाल असं ते त्याचं दोन सुसंगती त्याच्यामध्ये जोडता येणं मुलं शिकत असलेल्या पाठ्यपुस्तकातल्या गोष्टीतून सुद्धा. नातेसंबंध काही गोष्टी असतात ते सुद्धा कौटुंबिक नातेसंबंध, काका मामा, कुणाचे राग लोभ भांडणं ही सुद्धा आपण मुलांशी छोट्या प्रमाणात का होईना आपण त्याच्याबद्दल निश्चित चर्चा करू शकतो. म्हणजे असं वाटतं की आपण मुलांना खूप इंडिपेंडंट बनवण्यासाठी इंडिपेंडन्स शिकवतो. हो. पण तुमच्या या म्हणण्यानुसार इंटरडिपेंडन्स सुद्धा शिकवायला. बिलकुल बिलकुल. म्हणजे काय आपण पुढच्या एक- आयुष्यामध्ये तुमच्या लक्षात येईल 3 शब्द खूप महत्वाचे असतात. एक इंडिपेंडंट असतो, स्वतंत्र, आपण स्वावलंबी असणं. इंटरडिपेंडन्स इज परस्परावलंबन, एकमेकांवर अवलंबून असणं हे सुद्धा. आणि टोटली डिपेंडंट म्हणजे टोटली अवलंबून असणं. काही गोष्टींमध्ये आपण टोटली अवलंबून सुद्धा असतो, काही गोष्टीत स्वावलंबी असतो आणि बऱ्याचशा गोष्टीमध्ये परस्परावलंबी असतो, इंटरडिपेंडंट असतो. त्यामुळे ह्या तिन्ही नातेसंबंधांमध्ये या तिन्ही गोष्टी खूप काय म्हणू हेल्दी आहेत, चांगल्या आहेत, आवश्यक आहेत. कारण आता आपण नवीन जे फॅमिलीचं एक पिक्चर नेहमी आपण बघतो की घरात कोणी पाहुणे आले तरी आपण बघतो की मुलं आतल्या खोलीत असतात, ते त्यांच्या मोबाईल गॅजेट्स मध्ये बिझी असतात किंवा बोलतानाही त्यांचं सगळं लक्ष किंवा सगळा फोकस हा असतो की मला व्हर्च्युअल जगामध्ये मला काय ऍक्सेप्टन्स आहे, माझे पोस्ट किती लोकांनी लाईक केल्या, किती कमेंट. म्हणजे मोबाईल आणि सोशल मीडिया हा जसा काही जणू आपला फॅमिली मेंबर आहे आणि आपल्या शेजारी बसलेली व्यक्ती आपल्या फॅमिलीचा भागच नाही आहे अशा सारखं ते इंडिपेंडन्स होत चाललेलं आहे. तर याविषयी तुम्ही काय? खरं ना, मोबाईलला आपण बोट दाखवून सगळा दोष त्याच्यावरती ढकलायला अलीकडे लागलेलो आहोत. आणि खरोखर या मधल्या करोना पिरियड मध्ये मुलांच्या हातामध्ये ती वस्तू आली. पण मी तर म्हणते केवळ त्यामुळे 100% त्याच्यावरती दोष देणं बरोबर नाही. कारण तसंही मोबाईल हा आता आपल्या सगळ्यांच्याच आयुष्याचा अविभाज्य असा भाग झालेला आहे. नॉट ओनली दॅट, आत्ताचे जे हे जेन झी आहेत त्यांनी तर जन्मापासून मोबाईल पाहिलेला आहे. म्हणजे इनफॅक्ट जन्मल्यानंतर काही मिनिटात त्याचा मोबाईलशी संबंध येतो. कारण तुम्ही पाहिलं असेल डिलिव्हरी झाल्या पहिली गोष्ट काय करत असतील, सेल्फी काढून फेसबुकवर टाकतात. त्यामुळे त्या नवीन जन्मलेल्या मुलाच्या आयुष्यात काही मिनिटात मोबाईल आलेला असतो. म्हणजे मोबाईल आलेला असतो त्याच्या आयुष्यात. तो वापरायला कधी सुरू करतो हे नंतरचा मुद्दा, पण त्याच्या आयुष्यात काही मिनिटात मोबाईल येतो. त्यामुळे एक गोष्ट आपण मनोमन मान्य करायला पाहिजे की मोबाईल हा आता आपल्या आयुष्याचा भाग झालेला आहे. मग प्रश्न असा येतो की नक्की कसा, किती, केव्हा कुणी मोबाईल वापरायचा. मी फार वाईट वाटतं मला की आपण आई वडील आपल्या सोयीसाठी मोबाईल मुलाला देतो. म्हणजे अगदी 6-8 महिन्यांच्या मुलाला जेवण भरवण्यासाठी सुद्धा समोर ते कार्टूनवर मोबाईल दाखवून मग बका 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 तोंडामध्ये ते एक बाउल भर चमच्याने भरवलं जातं. म्हणजे ते काय खातोय त्याच्याकडेही मुलाचं लक्ष नसतं, किती खातोय तेही लक्ष नसतं. केवळ जोपर्यंत ते कार्टून चालू आहे तोपर्यंत ते पोटामध्ये अन्न जात राहतं. म्हणजे टीव्ही समोर बसून पूर्वी टीव्ही होता, आता मोबाईल झालेला आहे. प्रश्न असा आहे की ते आई वडिलांनी आपल्या सोयीसाठी ते वापरायला सुरुवात केली. त्यामुळे हा फक्त मुलांकडे बोट दाखवून उपयोग नाही. आई वडिलांनी त्याचा उपयोग कसा करायचा, केव्हा करायचा, किती करायचा. मुलं जसजशी मोठी होत जातात तसतसं नक्की ह्यातली कोणती ऍप्स ठेवायची, नाही ठेवायची, कोणती पाहिली जातात ह्याच्याकडे आपण संशय नाही घ्यायचा आहे मुलांबद्दल, पण आपण सजग असणं
लक्ष असणं आपलं हे महत्त्वाचं असतं. मोबाईल चा जेव्हा अतिवापर होतोय असं लक्षात येतं तेव्हा आपल्याला लक्षात येईल की मुलांच्या वागणं, बोलणं, खाणं, पिणं, झोप, आय कॉन्टॅक्ट किंवा एक अभ्यासावरचं कॉन्सन्ट्रेशन, फोकस, स्मरणशक्तीवर तर खूप परिणाम असा होतो की मुलं जे मोबाईल बघत असतात ना ते फटाफट 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 एकानंतर दुसरं, दुसऱ्यानंतर तिसरं असं काहीतरी, म्हणजे आत्ता गेम बघतायत, मग गाणं बघतायत, मग एक नाच बघतायत, मग कसली तरी कोडं बघतायत, मग कशाचं तरी दुसरी स्टोरी बघतायत. म्हणजे त्यांच्या मेंदूमध्ये सुद्धा एक इमोशनल, भावनिक टर्मॉईल असा होऊन जातो. म्हणजे कुठलीच भावना हे बा आता मी छान स्थिर राहत नाही. त्यामुळे त्याचा परिणाम मुलांच्या ज्याला आपण म्हणू अटेन्शन स्पॅन ह्याच्यावरतीही होतो. आणि त्यामुळे नक्की किती वेळ काय मूल बघतं आहे ह्याच्याकडे लक्ष पाहिजे. रात्री 10 वाजेपर्यंत बा तुला काय बघायचं ते बघ. आणि रात्र ही देवानी झोपण्यासाठीच निर्माण केलेली आहे. त्यामुळे त्या काळामध्ये तो लाईट असणं, जागर राहणं हे विद्यार्थी दशेमध्ये तर आपण टाळायला हवं. आणि ह्याची सुरुवात पालकांनी स्वतःपासून करावी. मी गंमत म्हणून सांगते की एकदा प्रवासामध्ये माझ्या शेजारी एक बाई बसल्या होत्या. त्यांनी बसल्या बसल्या पर्समधनं पुस्तक काढलं आणि वाचायला सुरुवात केली. त्यांचा 8 वर्षाचा मुलगा शेजारी होता. त्यांनी पण त्याचं एक छोटं पुस्तक बाहेर काढलं आणि वाचायला सुरुवात केली. म्हणजे मगाशी परत पहिल्या वाक्यावरती मी येते, CID, की तुम्ही पुस्तक वाचताय का, तर मूल पुस्तक वाचेल. बरोबर आहे. त्यामुळे आपण मुलांनी काय करावं ह्याच्यासाठी आई वडील काय करतायत. कारण अनेक जण तक्रार करतात की हल्ली मुलं पुस्तकच वाचत नाहीत. अरे तुम्ही घरामध्ये वाचन, आजी आजोबा पोथी वाचतायत का, आई वडील पेपर वाचतायत का, दुसरी पुस्तकं वाचतायत का, भावंड पुस्तकं वाचतायत का. त्यामुळे वाचन संस्कृतीसाठी मुळात घरात तसं वातावरण आहे का हे पण खूप महत्वाचं आहे. मुलांशी आपल्याला सुसंवाद पालकांना कसा घालता येईल, जसं आता ही परिस्थिती सांगितली तुम्ही, यामध्ये फारच जरुरी आहे मुलांशी सुसंवाद साधणे. हो 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 बरोबर आहे. वेळ देणे जरुरी आहे, बिझी वर्किंग वुमन आहेत, तर हा सुसंवाद कसा साधता येईल आपल्याला. सुसंवाद हा शब्दच फार छान आहे अशासाठी की मुलांना समजून घेणं. म्हणजे माझ्याकडे ना अशी काही आई वडील तक्रार घेऊन आले होते की हा मुलगा पैसे कमवायला लागलाय, तर म्हणतो मी त्या गेमिंग मधनं मला पैसे मिळतात. किंवा माझ्याकडे खरोखर मुलगी आली होती, ती मला सांगत होती की मी आता ना कोरियन डान्स शिकायला मी कोरियाला चालले. म्हणजे कोरिया कुठे आहे देश, कसला, दक्षिण उत्तर पूर्व काही तिला माहिती नाही, पण मी कोरियन डान्स शिकायला चालले असं ती म्हणत होती. मग मला असं वाटतं की असे काहीतरी मुलं जेव्हा विचार व्यक्त करतात त्यावेळेला ना खरोखर आपण त्यांच्याशी, त्याला आपण एक एम्पॅथी, सहभावना असं जेव्हा म्हणतो त्या पद्धतीने वागलं पाहिजे की ते खरोखर बाबा असं म्हणू शकतो अरे खरंच असे ना कुणी गमतीने पैसे आपल्या हातात दिले तर खूपच छान. मी लहान होतो की नाही तेव्हा आमच्या गेटच्या बाहेर एक वॉचमन बसायचे आणि तो आपला लहान होता तरी पण त्याला आम्ही सगळेजण पैसे देत होतो आणि त्यांनी पैसे कमवायला लागला होता. मलाही वाटलं आपणच पण वॉचमन व्हावं आणि आपल्याला पण पगार मिळेल, पैसे मिळायला लागतील आपल्याला. पण नंतर मी विचार केला की असं वॉचमन होऊन काय उपयोग, किती पैसे मिळणार. नाही, मग त्याच्यासाठी ना मी थोडंसं अजून शिकायला पाहिजे. मग मी ठरवलं की मग मी इंजिनियर होईन, मग मी चांगलं मोठं काहीतरी पोस्ट ग्रॅज्युएट करेन, मग मला अजून पैसे मिळतील. म्हणजे वॉचमनच्या हातात दिसणारे पैसे हे त्या मुलाला त्यावेळेला खूप अट्रॅक्टिव्ह वाटले होते. पण त्या वडिलांनी ते मान्य केलं की हो असं वाटू शकतं. मला सुद्धा, मी लहान होतो तेव्हा माझ्या डोक्यात असे विचार आले होते, पण ते मी कुठे बदलले, कसे बदलले, त्याच्यात त्यातनं मी काय शिकलो, हे शेअरिंग जे आहे ना ते पालकांच्या संवादामध्ये फार महत्वाचं आहे. संवाद हा जेव्हा जेव्हा मुलं आणि आई वडील यांच्यात होत असतो
तो मी मगाशी म्हटलं तसं लिस्निंग खूप कमी असतं आणि बोलणं खूप जास्ती असतं. मग आता हे बोलत असताना सुद्धा आपण एक फार साधा सिंपल मी नेहमी पालकांना उदाहरण देते की एखाद्या नाटक सिनेमाचं जसं स्क्रिप्ट असतं की नाही, तसंच मुलांशी बोलताना तुमच्याही मनामध्ये ना एक स्क्रिप्ट तयार झालं पाहिजे. म्हणजे आपण मुलांशी नक्की काय बोलणार, कधी बोलणार, कोणत्या शब्दात बोलणार, कुणाच्या समोर बोलणार, कोणत्या आवाजात बोलणार, हे सुद्धा ठरवणं गरजेचं असतं. कधी कधी ना मुलं फार वेड्यासारखी वागतात आणि आपल्याला असं वाटतं की नाही आत्ताच्या आत्ता त्यांना इथल्या इथे धडा शिकवला पाहिजे अगदी. अशा वेळेला जेव्हा आपण फटकन काहीतरी 4 शब्द सांगतो, उपदेश करतो किंवा काय चांगलं काय वाईट ह्याचं उदाहरण देत असतो, त्यावेळेला एक लक्षात ठेवायला पाहिजे की त्या क्षणाला ती मुलं रिसेप्टिव्ह नाहीच आहे. तुमचं जे काही तुम्ही बोलता आहात ते ऐकण्याच्या स्थितीमध्ये ती नाहीच आहेत. समजा आपण उदाहरण घेऊ की समजा तुमचे मुलगा त्याच्या आजी आजोबांशी काहीतरी वेड्यावाकड्या शब्दात अंगावर ओरडून बोलला आणि तुम्हाला असं वाटलं की नाही आजीशी असं बोलणं बरोबर नाही, तर तुम्ही त्यावेळेला फक्त असं म्हणू शकता की बेटा तू आत्ता हे बोलू नकोस, थांब. आणि जेव्हा संध्याकाळी किंवा दुसऱ्या दिवशी तुम्ही त्याला असं शांतपणे म्हणू शकता की बेटा मला ना तुझ्याशी 2 मिनिटं बोलायचंय. ते बोलताना आपण म्हणू शकतो की काल तू जे आजीशी ज्या शब्दात बोललास ना ते मला आवडलं नाही. आपल्याकडे वडील माणसांशी बोलण्याची अशी पद्धत नाही आणि मे बी नेक्स्ट टाइम जेव्हा तुझ्या मनात असं काही वाटेल किंवा तुला काही असं सांगायचं असेल तेव्हा मला असं वाटतं तू अधिक व्यवस्थित विचार करून तू बोलशील. हे जेव्हा आपण बोलतोय म्हणजे पॉझिटिव्ह आणि तो मुलगा जेव्हा रिसेप्टिव्ह आहे, तो ऐकण्याच्या मनस्थितीमध्ये जेव्हा आहे तेव्हा तुम्ही बोलताय. अदरवाईज तुम्ही हेच शब्दी वाक्य जेव्हा तो ऑलरेडी स्वतः एक्साइट झालेला आहे, त्याचे डोकं बंद झालेलं आहे, कान बंद झालेले आहेत, त्यावेळेला ही वाक्य बोलून उपयोग नाही. त्यामुळे तो जेव्हा रिसेप्टिव्ह आहे त्यावेळेला बोलायला पाहिजे. संवाद करताना अजून 1-2 गोष्टी आपण लक्षात ठेवायला पाहिजेत की मुलं ही काही कायम अशी लिंबूटिंबू नाही राहत. म्हणजे आपण मुलगा 16-18 वर्षाचा झाला तरी आपल्या डोक्यामध्ये अजून तो लिंबूटिंबू आहे असं मनात आपण बरेचदा धरत असतो. पण मूल मोठं होतं आहे आणि त्याच्याशी बोलण्याची स्टाईल पद्धत सुद्धा आता आपण बदलायची पाहिजे हे लक्षात ठेवा. म्हणजे समजा 11वी-12वी ट्युशनला जाणारा मुलगा असेल आणि तुम्ही त्याला म्हणते की कुठे ट्युशन झाल्यावर इकडे तिकडे भटकू नकोस. म्हणजे फुल स्टॉप, संपला विषय, संपला. इकडे तिकडे भटकू नकोस. खरं आहे तुमचं म्हणणं, पण हे मुलाला तुम्ही कसं सांगणार की ट्युशन झाल्यावर तुला कुठे जायचं असेल ना तर मला प्लीज सांगशील. म्हणजे तुम्हाला शेवटी मेसेज काय द्यायचा आहे की तुला समजा कुठे जायचं असेल तर घरामध्ये इन्फॉर्म झालं पाहिजे, मला सांगून गेलास तर बरं होईल. पण जेव्हा तुम्ही फक्त ह्या वाक्याचा पहिला अर्धा भाग बोलता तेव्हा मुलाच्या मनामध्ये मला काय कळत नाही का, मी आता मोठा झालोय, एवढं समजते कोण, मला सारखी तू मला ऑर्डर सोडत असतेस. म्हणजे मूल ते वेगळ्या पद्धतीने घेत असतं. त्यामुळे आपण मुलांशी बोलताना थोडंसं भान ठेवलं पाहिजे. बरेचदा ना आपण मुलांना छोट्या छोट्या गोष्टींवरनं लेबल करत असतो. म्हणजे मी फार माझ्या अगदी आवडतं हे उदाहरण आहे ते मी नेहमी देते, ते म्हणजे ते KG किंवा प्ले ग्रुप मधल्या मुलांना ना त्याच्या टीचर्स मॅडम असतात ना त्या खूपदा असं गुड गर्ल, बॅड बॉय वगैरे असं म्हणत असतात. तर मला असं खरोखर सांगा, असं कोणी जन्मभर गुड गर्ल आणि जन्मभर बॅड बॉय असं कोणी असतं का? आणि खरोखर असं गुड आणि बॅड हे लेबल तुम्ही कुठे, कसं, कुणाला का लावतात? म्हणजे जी बॅड किंवा गुड हे जी काही कृती केली गेली आहे, समजा तू इथे थुंकलास, ही कृती वाईट आहे, तू मुलगा तू छान आहेस
यू आर अ गुड बॉय बट व्हॉट यू हॅव डन इज बॅड. ओके, त्यामुळे कायमसाठी एखाद्याला गुड बॉय आणि गुड बॅड गर्ल म्हणणं, असं लेबलिंग, आपण मुलांना आळशी आहेस, गाढव मूर्ख बेअक्कल आहेस, अशी जनरल विशेषणं खूप वापरत असतो, परत परत वापरत असतो. आणि त्यामुळे मुलांशी बोलताना मी अनेक आई वडील जेव्हा येतात, थोडं लांबतंय का माझं, अनेक आई वडील जेव्हा साधारण अशा ॲडोलेसंट एज तुम्ही म्हणतात, त्या वयातली मुलांना घेऊन येतात, तेव्हा त्यांच्याशी काय संवाद झाला असं मी त्यांना जेव्हा विचारते, तेव्हा सकाळपासून संध्याकाळपर्यंत तुम्ही जी काही 10, 20, 25 वाक्य मुलाशी बोलला असाल, ती मोस्ट ऑफ द टाइम्स काय आवडलं नाही, काय चुकीचं केलं, कसं मला पसंत नाही, कसं तू माझ्या मनात सारखं वागत नाहीस, कसं तुला कळत नाही, अशा पद्धतीचा अर्थ निघणारी वाक्य वापरली जातात. त्यामुळे त्या वयाच्या मुलांची एक अशी भावना होऊन जाते की मी काहीही केलं तरी यांना पसंतच पडत नाही. बरोबर. आणि मग मी काहीही केलं तरी यांना पसंत पडणार नसेल तर निदान मी मला पाहिजे तसं तरी वागतो. म्हणजे मग काय हरकत आहे, नाहीतरी मी काहीच केलं तरी, त्यामुळे असं केलं तरी त्यांना आवडत नाही, असं केलं तरी त्यांना आवडत नाही, मग मला पाहिजे तसं मी वागेन, अशी एक रिबेलियस भावना त्यांच्यात होऊन जाते. त्यामुळे त्यांच्याशी बोलताना, हा संवाद करत असताना काय नको ह्याच्यापेक्षा काय हवं, काय छान आहे, काय उपयोगी आहे, काय केलं तर आवडेल, हे तू माझ्यासाठी आणलंस, थँक्यू, मला मदत झाली, आज तू आजीचं औषध घेऊन आलास, शाबास. म्हणजे असे काय चांगलं केलं, काय उपयोगी होतं, कशाने मदत झाली, काय मला आवडलं, हे मेसेजेस देणं सुद्धा खूप गरजेचं असतं. एक शेवटचा मुद्दा मी सांगते मुलांशी संवाद करण्याचा, तो असा आहे की मुलांशी बोलताना ना खूपदा प्रश्नचिन्हाचा वापर करा. प्रश्नचिन्ह अशासाठी की ज्या वेळेला आपण प्रश्न विचारतो त्यावेळेला त्याचं उत्तर देण्याची जबाबदारी समोरच्या व्यक्तीकडे येते. म्हणजे फॉर एक्झाम्पल, समजा तुम्हाला संध्याकाळी कुठेतरी एखाद्या लग्नाच्या रिसेप्शनला काका मामा कोणाकडे तरी जायचंय, तर चटकन आवर पटकन आवर चटकन कपडे बदल निघायचंय आपल्याला, ही वाक्य. आणि आज आपल्याला काकांकडच्या रिसेप्शनला जायचंय, तू झब्बा घालणार आहेस का नवीन टी शर्ट. पहा, आता माझा बोलणं एक प्रश्नार्थक वाक्याने संपलं की तू झब्बा घालणार आहेस का टी शर्ट. हा, म्हणजे आपण नवीन टी शर्ट आणलाय, तो पण त्याला घालायचा आहे, आणि आपली अशी इच्छा आहे की लग्ना बिग्नाला जाताना मुलांनी छान झब्बा घातला तर छान वाटेल. म्हणजे दॅट इज अन इनडायरेक्ट सजेशन. पण मी त्याला असं नाही म्हटलं की ते किती दिवस कपाटात पडलाय, कुठं घातलाय नाही, किती दिवस, आता लग्नाला जाताना तरी घाल, असं मी नाही म्हटलं त्याला. आय गेव हिम अ सजेशन. आय एंडेड माय कॉन्व्हर्सेशन विथ अ क्वेश्चन मार्क, ज्यामुळे त्याबद्दलचा विचार त्या मुलाच्या मनात सुरू झाला की खरोखर आता या काकांकडच्या लग्नाला जाणं तर आवश्यक आहे. आणि आई मला विचारते काय करू, काय घालू, मी नवीन टी शर्ट घालू का झब्बा घालू. नको, टी शर्ट नको, लग्नात जातोय, मग आता तो झब्बा बरेच दिवस झाला मी घातला नाही, मी आज घालून टाकतो. हा डिसिजन कुणाचा, हे विचार कुणाचे. परत आपण म्हणलं तसं निर्णय घेणं, स्वतःच्या जबाबदारीवर निर्णय घेणं. आणि त्यामुळे असे छोटे छोटे बोलण्यामधले जर आपण क्वेश्चन मार्क्स वापरले तर अधिक चांगला संवाद मुलांशी होऊ शकतो असं मला वाटतं. म्हणजे कम्युनिकेशन इज द की. खूप खूप खूपच महत्वाचं, आणि ते पण पॉझिटिव्ह कम्युनिकेशन. म्हणजे आणि त्यामध्ये त्यांना महत्व आपण दिलेलं आहे, त्यांच्यावरती आपण विश्वास दाखवलाय की ओके तू डिसिजन घेऊ शकतोस. मॅडम, आता हे झालं आपलं घरातलं किंवा आपलं जो हे आहे म्हणजे मुलं आणि आपण म्हणजे ऍज अ फॅमिली.
पण आपण एक सोशल व्यक्ती आहोत, म्हणजे आपला संपर्क समाजाशी पण येतो हो. आणि समाजात ज्या घटना घडतात त्याचा आपल्यावर पण परिणाम होतो. तर आपल्या मुलांना सामाजिक जे स्ट्रक्चर आहे किंवा समाजाचे जे नियम आहेत त्या नियमांसाठी आपण कसं तयार करायला पाहिजे? छान प्रश्न आहे तुमचा. कारण शिस्त, सामाजिक शिस्त, तुम्ही आता समाजाबद्दल बोलताय म्हणून सामाजिक शिस्त हा एक फार महत्वाचा मुद्दा आहे आणि तो आई वडिलांच्या स्वतःच्या वर्तणुकीतूनच मुलं ती शिस्त शिकत असतात. साधी सिंपल गोष्ट मी तुम्हाला सांगते. काही दिवसापूर्वी एका शाळेमध्ये सकाळी माझं लेक्चर होतं आणि थोडी मी लवकर गेले होते आणि मी त्या गेटपाशी शाळेच्या उभी होते आणि तुम्हाला आश्चर्य वाटेल, जवळजवळ 80 ते 90% आई वडील म्हणजे 4 चाकी मोटारीने येत होते किंवा 2 व्हीलरवर येत होते. ते त्या शाळेच्या गेटपाशी तो जो रस्त्याचा जो डिव्हायडर आहे त्याला युटर्न मारून कुणीही न येता रॉंग साईडनी डायरेक्ट उलट्या बाजूने येऊन शाळेच्या गेट समोर मुलांना शोधत होते. आता ह्याच्यात आपण मुलांना मेसेज काय दिला की तुम्ही तुमचा जो काही आरटीओचा नियम असेल, ड्रायव्हिंगचे जे काही नियम असतील ते तुम्ही नाही पाळले तरी चालतील, तुमच्या सोयीने तुम्ही वागा. म्हणजे शिस्त ही जेव्हा तुम्ही स्वतः, सामाजिक शिस्त आहे, नॉट ओनली दॅट, कुटुंबातली शिस्त. म्हणजे मी तुम्हाला नंतर आपण प्री मॅरेज काउन्सिलिंग बद्दल बोलू तेव्हा तुमच्या लक्षात येईल की घरामध्ये आई वडील एकमेकांशी कसं वागतात ह्यावरून अनेक मुलांच्या डोक्यामध्ये ना पती पत्नी नात्याचं एक टेम्पलेट तयार होत असतं. त्यामुळे ते जेव्हा 25 वर्षांनी लग्न करतील त्यावेळेला त्यांच्या डोक्यामध्ये पती पत्नी नात्याचं एक रोल मॉडेल जसं आपण म्हणतो तसं तुम्ही स्वतः आई वडील एकमेकांशी जे काही वागता आहात ते मुलं बघतायत. त्यामुळे त्याकडेही लक्ष असणं खूप गरजेचं असतं. बाकी सामाजिक शिस्त खूप वेगवेगळ्या प्रकारची असते. साधं आपण मंदिरामध्ये जाताना चप्पल काढून जा ही असते. बोलताना आपण किती कोणत्या भाषेत बोलतो, शिव्यांचा वापर किती करतो, किती आदराने बोलतो, घरात आलेल्या व्यक्तीला नातेवाईकांपैकी कुणाला कसं भावनेने आपण वागवतो, रिस्पेक्ट देतो, ह्या सगळ्या गोष्टीनं मुलं बघत असतात आणि त्याचं अनुकरण करत असतात. त्यामुळे आई वडिलांनी याबद्दल सजग राहणं फार गरजेचं असतं. यातूनच म्हणजे सोशल जे आपलं रिस्पॉन्सिबिलिटी आहे त्याच्यातून एक जेंडरचा पण एक प्रश्न निर्माण होतो की आपण मुलांना म्हणजे पुरुष जे असतात ते वेगळ्या पद्धतीने वागवल्या जातात आणि स्त्रिया या वेगळ्या पद्धतीने वागवल्या जातात आणि जर ते शिकवलं नाही मुलांना लहान असतानाच की आपल्या अपोजिट सेक्सला रिस्पेक्ट करा, हे जर त्या वयातच शिकले नाही मुलं तर पुढे मग आता जे आपण बघतो आहे समाजामध्ये की असुरक्षितता जी आहे ती दोन्ही जेंडर बाबतीत, म्हणजे असं नाही की मुलींचीच पण मुलांच्या पण असुरक्षित पडलेला निश्चित आहे. म्हणजे हे जे सामाजिक अस्थैर्य जे तयार झालेलं आहे किंवा एक व्हायलंट माइंडसेट झालेला आहे मुलांचा, त्याला बहुतेक फॅमिली मधूनच आपल्याला बेसिकली दुसऱ्या व्यक्तीचा विचार करणं, रिस्पेक्ट. साधी आपण परदेशामध्ये जेव्हा जातो ना तेव्हा सगळे काही परदेश सगळे आयडियल आहेत असं मला नाही म्हणायचं, पण खूप छोट्या छोट्या गोष्टी असतात की आपण एखादं दार उघडलेलं असतं आणि आपल्या समोर पहिली आत गेलेली व्यक्ती आपल्यासाठी ते दार असं किंचित धरून म्हणजे बघते की मागणं येणारा कुणी माणूस आहे आणि ते दार उघडं आहे. म्हणजे समोरच्या व्यक्तीच्या अस्तित्वाची दखल घेणं, त्याला रिस्पेक्ट देणं, हे आपल्याकडे ना थोडंसं त्या मानाने सामाजिक भान ज्याला म्हणू ते इतकं शिकवलं जात नाही किंवा त्याबद्दल आपण तितके सजग नाही आहोत, दुर्दैवाने असं म्हणावं लागतं. त्यामुळेच जे आता तुम्ही प्रश्न उत्पन्न केले जेंडर इनइक्वॅलिटीचे किंवा
सध्या जे एक गर्लफ्रेंड बॉयफ्रेंड हे एक वाढत चाललेलं आहे. म्हणजे तुम्हाला खरं अगदी तुम्हाला आश्चर्य वाटेल. मी परवा 3रीतल्या मुलीच्या बॅगेतनं असं लव लेटर असं म्हणून एक चिठ्ठी काढली. म्हणजे आता ती 3रीतल्या मुलीला काय लव आणि कसलं लेटर आणि कुठला बॉयफ्रेंड, पण ते सुद्धा एक काहीतरी अशी काहीतरी गंमत असते. आणि हे होतं म्हणजे काय, तो सगळा जो भावनिक एक उचंबळून येणारा बदल होणार आहे त्याबद्दल अलीकडे जसं जसं वय अजून खाली खाली यायला लागले. म्हणजे मी पूर्वी साधारण 8वी 9वीतल्या मुलांशी या विषयावर बोलायची. आता जवळजवळ ते 4थी 5वी 6वीतल्या मुलांशी या विषयावर बोलावं लागतंय असं लक्षात येते. तुमची तर गायनाकॉलॉजी म्हणून लक्षात येत असेल की मुलींचे पाळी सुरू होण्याचं वय पण खूप खाली आलेलं आहे. त्यामुळे हा जो एक आकर्षणाचा भाग आहे त्याबद्दल सजग करणं, आई वडिलांनी त्याबद्दल मोकळेपणाने बोलणं. आता शाळेमध्ये गुड टच बॅड टच वगैरे सांगतात, चांगली गोष्ट आहे. पण त्यातला जो एक भावनिक भाग आहे किंवा त्याच्यामधली होणारी जी उलथापालथ आहे त्याबद्दल मोकळेपणाने पालकांशी बोलता आलं पाहिजे. मोकळेपणाने म्हणजे मला असं म्हणायचं, मगाशी मी म्हटलं जसं की त्या विषयाचं सगळं म्हणजे आता बसून चला आता आपण या विषयावर बोलू असं नाही. एखादी काहीतरी मी मगाशी म्हटलं जसं पेपरला बातमी आलेली असते, कुटुंबात एखादी घटना घडलेली असते, कुणाच्या तरी नातेवाईकात आपल्या जवळच्या डिव्होर्स झालेला असतो. तर बा डिव्होर्स होणं म्हणजे काय, असं नातं बिघडणं म्हणजे काय, पेपरमध्ये आलेली ही बातमी आहे. म्हणजे असं काही ना काहीतरी एक निमित्त घेऊन त्या विषयावर जर आपण मुलांशी बोलत गेलो तर हळूहळू एकदम त्यांना एका दिवसात बसून सगळ्या गोष्टी सांगण्याऐवजी ह्या विषयाची हळूहळू माहिती देत जाणं. आणि म्हणजे गर्लफ्रेंड बॉयफ्रेंड हा शब्द मी अशासाठी वापरते की तो हल्ली म्हणजे असा बोकाळ्यासारखा झालेला विषय आहे. हा म्हणजे अनेक कॉलेजेसमध्ये वगैरे मी जाते, कानावर वाक्य जाते, अय्या तुला बॉयफ्रेंड नाही असं म्हटलं जातं. म्हणजे जणू काही बॉयफ्रेंड नाही आहे आपल्याला, ही काहीतरी लाज शरम वाटण्यासारखी अशी गोष्ट आहे आणि बॉयफ्रेंड हा असलाच पाहिजे. आणि क्या यार तेरे को एक भी गर्लफ्रेंड नाही मिल रही क्या, असं मुलं एकमेकांना म्हणत असतात. म्हणजे असं काही परवा मी एक छान गंमतशीर पॉडकास्ट ऐकत होते. त्याच्यातल्या त्या गृहस्थांनी असं सांगितलं की माणसं ना 3 वेळा प्रेमात पडतात. हा म्हणजे एकदा ना अशी 8वी 9वी 10वी मध्ये प्रेमात पडतात. म्हणजे जेव्हा कुठं क्लासच्या बाहेर उभं राहणं, काहीतरी चिठ्ठी, आमच्या त्या काळात पुस्तकातनं चिठ्ठी देणं वगैरे असं होतं. अलीकडे फेसबुकवर वगैरे काही पाठवत असतील. त्यामुळे त्या आकर्षणाची जाणीव ज्या काळामध्ये होते 7वी 8वी 9वी 10वी त्यावेळेला आपण एक कुणाच्या तरी प्रेमात पडत असतो. आणि त्या होणाऱ्या गुदगुल्या त्या काहीतरी आपण नवीन एक्सपिरियन्स करतोय, काहीतरी नवीन अनुभवतोय, किंबहुना काहीतरी एक्सपेरिमेंट प्रयोग करतोय हा आपला आयुष्यातला वेगळा, अशी एक ती त्यावेळेला भावना असते. मग ते संपतं. मग आपण कॉलेजमध्ये येतो, पदवी पदव्युत्तर काहीतरी शिकायला लागतो, तेव्हाही आपल्याला कुणीतरी भेटतं. पण त्यावेळेला सुद्धा ते खूप प्रगल्भ मॅच्युअर भावना असते असं नाही. मग उगीच मी त्याला 100 वेळा कॉल केला, त्यांनी उत्तर दिलं नाही, मग मी ह्याचा नंबरच ब्लॉक करून टाकला, मग तिने मी असं केलं तरी त्यांनी ते केलं नाही वगैरे, असं काहीतरी एक मनामध्ये गर्लफ्रेंडची अशी काहीतरी फिक्स्ड चौकट किंवा बॉयफ्रेंडची फिक्स्ड चौकट ठेवून त्या चौकटीत त्या व्यक्तीला आपण कोंबायचा प्रयत्न करत असतो, जी ऑफकोर्स फसते. आणि असं लक्षात येतं की नाही आपला यात चॉईस काय बरोबर नाही, मग ब्रेकअप होतो. आणि आता तुम्ही ब्रेकअप हा शब्द वापरलाय, अलीकडे ना इतके वेगवेगळे शब्द मी ऐकते की मलाच ते अजून डिफरन्शिएट करता येत नाहीत. डेटिंग, स्पीड डेटिंग, टेम्पररी डेटिंग, कफिंग. असं कफिंग हा म्हणजे पोस्ट ब्रेकअप जे मैत्री होते त्याला म्हणायचं कफिंग. हा
आणि मग सिच्युएशनशिप एक वेगळी आणि रिलेशनशिप एक वेगळी, असे वेगवेगळे शब्द मी आता मुलांकडनंच ऐकते आहे. आणि खरोखरच त्याचा अर्थ समजून घेणं, त्याचा त्यांच्या आयुष्यामध्ये त्याचं असणारं स्थान, त्याच्यामुळे निर्माण होणारे प्रश्न, ह्याची त्यांना जाणीव करून देणं खूप महत्त्वाचं असतं. कारण शेवटी ह्यातली रिलेशनशिप लग्नाकडे किंवा अगदी समलिंगी संबंध असतील तरी गे किंवा लेस्बियन आपापला पार्टनर शोधण्याकडे जरी जाणार असेल तरी सुद्धा ते एक स्टेबल रिलेशनकडे घेऊन जाणं, दीर्घकाळ टिकणाऱ्या नात्याकडे घेऊन जाणारं अशी संस्कार त्यांच्यावर व्हायला पाहिजेत असं मला वाटतं. मॅडम, अजून एक विषय जो मला आता थोडासा असा छेडायची इच्छा आहे ती म्हणजे की सेक्स एज्युकेशन. जसं आता आम्ही ऍज अ गायनेकोलॉजिस्ट आम्ही पुष्कळ शाळांमध्ये ऍडोलसंट काउन्सिलिंगसाठी जातो. तेव्हा आम्ही मुलींना त्यांची मासिक पाळी, प्रेग्नन्सी किंवा त्यांच्यातले जे काय म्हणजे ऍडोलसंट मध्ये असणारे त्यांचे आजार जे उद्भवू शकतात ते त्याच्याविषयी किंवा एक जनरल डायट, एक्सरसाइज याच्याविषयी मार्गदर्शन करतो. पण म्हणजे टीचर्स कडून आम्हाला असा फीडबॅक असतो की हा जो विषय आहे रिगार्डिंग की सेक्शुअल ऍक्टिव्हिटी आणि त्याचे जे कॉन्सिक्वेन्सेस आहे किंवा त्याचे जे काही चांगले वाईट परिणाम होणार आहेत त्याबद्दल टीचर्स सुद्धा खूप सारे कॉम्पिटंट नसतात, ते सांगू शकत नाही. आणि आपली अपेक्षा असते की पालकांनी थोडंसं मुलांशी या विषयावर बोललं पाहिजे. तर पालकही म्हणतात की अरे आम्ही ह्या विषयाबद्दल तुमच्याशी कसं कम्युनिकेट करावं हे समजत नाही. तर ह्याच्याबद्दल तुम्ही काय सांगा? तुम्ही हे सगळं सांगत असताना एक शब्द जो अतिशय आज महत्वाचा आहे तो तुम्ही वापरलाच नाही, तो म्हणजे पोर्नोग्राफी. आज ज्या प्रमाणामध्ये, ज्या वयोगटामध्ये हातात मोबाईल आल्यानंतर मुलं पोर्नोग्राफी बघतायत ती गोष्ट भयावह आहे. हा, कारण आता ॲनिमेटेड ज्या असतात, जसं कार्टून्स असतात तसे ॲनिमेटेड पोर्नोग्राफी अवेलेबल आहे. त्यामुळे मुलांना कार्टून दाखवता दाखवता मध्येच अशी ॲनिमेटेड पोर्नोग्राफी सुद्धा येऊ शकते. त्यामुळे पोर्नोग्राफी बघणं, ती बघितलेली मुलं आणि त्याची एक नंतर ॲडिक्शन होणं आणि त्याचा खरोखर नंतर वैवाहिक जीवनावर सुद्धा परिणाम होणं, इतकी त्याची काय म्हणू रेंज या सगळ्याची होऊ शकते. प्रश्न असा आहे की जेव्हा आपल्याला हे लक्षात येतं किंवा आपण म्हटलं तसं थोडंसं आधीच याबद्दल सांगायला लागलो, तर एक गोष्ट आपण नेहमी मुलांना पोर्नोग्राफी बद्दल बाकी सेक्स एज्युकेशन तर आपण त्यांना देतो, ते चार्ट्स दाखवतो, मॉडेल्स दाखवतो वगैरे वगैरे, ते सगळं करायला हवं आणि ते करतही असतो. पण शेवटी एक शारीरिक, लैंगिक, मानसिक, भावनिक नातं जे स्त्री पुरुषांचं असतं, जे ह्या पोर्नोग्राफीमध्ये अतिशय विकृत पद्धतीने दाखवलं जातं, की ज्याच्यामध्ये स्त्री ही बहुतेक खेळणं किंवा एक भावना विरहित असलेली व्यक्ती आणि फक्त वापरण्याची वस्तू असं म्हणून दाखवलेली असते. केवळ शारीरिक पातळीवरती जे काही व्यवहार होऊ शकतात ते दाखवले जातात. त्यामध्ये कुठलीही मानसिक, भावनिक नातं, गुंतवणुकीचा लवलेशही नसतो. आणि ही गोष्ट आपण मुलांच्या लक्षात आणून देणं गरजेचं आहे की हे एक अतिशय सुंदर नातं आहे, एक पती पत्नी मधला, स्त्री पुरुषांमधला, अगदी मी पुढे जाऊन म्हणेन की दोन समलैंगिक स्त्रियां किंवा पुरुषांमधलं सुद्धा जर का प्रेम शारीरिक पातळीवर होणार असेल तर ते अतिशय सुंदर आहे. आणि त्याचा आज जे पोर्नोग्राफी मुलं बघता आहेत त्याच्यामधला कोणते दोन टोकं वेगळी आहेत ही त्यांच्या लक्षात आणून देणं फार गरजेचं आहे. त्यामुळे बाकीचा सेक्स एज्युकेशन मधलं शारीरिक जो भाग आहे, फिजिओलॉजीचा जो भाग आहे तो तर आहेच,
पण कारण मला असं लक्षात येतं की अनेक माझ्याकडे काही अगदी नवीन लग्न झालेली जोडपी सुद्धा येतात की लग्न होऊन वर्ष 1.5 2 वर्ष झालेली असतात पण अजून देअर मॅरेज इज नॉट कन्झ्युमेटेड. त्यामुळे त्या व्यवहारासंबंधी मनात असलेल्या काही चुकीच्या समजुती असतात, भीती असते किंवा वेगळ्या काही कल्पना त्याबद्दलच्या झालेल्या असतात. त्यामध्ये जर का मोकळेपणा नसेल तर अगदी छान आपल्याला असं बाहेरून असं वाटतं की किती छान कपल आहे, किती आनंदात आहेत. पण प्रत्यक्षात जे पती पत्नीचं नातं शारीरिक पातळीवर लैंगिक पातळीवर सुद्धा एस्टॅब्लिश व्हायला पाहिजे ते झालेलं नसतं. आणि ह्यासाठी त्या ॲडोलेसंट एजमध्ये ह्याची माहिती देणं, मनात काही गैरसमज असतात, भीती असते, कशाची धास्ती असते, त्याच्याबद्दल कधी कधी आधी साधी सिंपल किळस घाण वाटावी अशी सुद्धा काही काही लोकांच्या भावना त्याबद्दलच्या असतात. तर हे सगळे चुकीच्या ज्या काही समजुती आहेत त्या दुरुस्त करणं ह्या म्हणजे ॲज अ काउन्सिलर आणि ॲज अ गायनाकोलॉजिस्ट आपली जबाबदारी आहे असं मला वाटतं. तर थँक्यू मॅडम. आजचा हा आपला जो पहिला भाग आहे त्याच्यामध्ये आपण खरंच खूप छान आम्हाला मार्गदर्शन केलं आणि प्रेक्षकांनाही मार्गदर्शन केलं. आणि मला असं वाटतं की ॲडोलसंट हेल्थ हा जो विषय आहे किंवा पौगंडावस्थेतील मुलांचं मार्गदर्शन करताना सगळ्यात पहिले मुलांनी आपल्याकडे जो उभा केलेला आरसा आहे पालकांकडे तो खूप महत्वाचा आहे. आणि त्यांनी बाहेर आपली सवय असते ऍज अ पॅरेंट की आपण रोल मॉडेल म्हणून आपण नेहमी मोठ्या मोठ्या लोकांचे त्यांना रोल मॉडेल दाखवत असतो की यांच्याकडे बघून यांच्यासारखं व्हा किंवा जे काय. पण खरं तर आपणच त्यांचं रोल मॉडेल असायला पाहिजे आणि आपल्या वागणुकीतूनच आपण ते सिद्ध करायला पाहिजे असं मला वाटतं. थँक्यू व्हेरी मच मॅडम. थँक्यू मॅडम. मला फार तुमचा तो CID शब्द खूपच आवडला मॅडम आम्हाला. छान. धन्यवाद. धन्यवाद मॅडम.